गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सांगली नाका ते यड्राव फाटा दरम्यान बसमधून प्रवास करत असलेल्या महिलांच्या पर्समधून सुमारे 29,500 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। याबाबतची तक्रार सुमन शीतल पोद्दार, वय वर्ष 47, राहणार मारुती मंदिर पाठीमागे रांगोळी, तालुका हातकणंगले यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 1:15 ते 2:30च्या सुमारास घडली। मिळालेली माहिती अशी की सुमन या आपल्या गावी सांगली नाका येथून बसमध्ये प्रवास करत असताना त्यावेळी त्यांनी सांगली नाका येथूनच महाराष्ट्र बँकेतून 29,500 रुपयांची रक्कम काढली होती। ती रक्कम पर्समध्ये ठेवून बसमधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी ती रक्कम लंपास केली। दरम्यान या घटनेनंतर सुमन पोद्दार या सुरुवातीला गावबाग पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी गेल्या, मात्र तेथील पोलिसांनी त्यांना ही हद्द आमची येत नसल्याचे सांगितल्याने तुम्ही शहापूर पोलीस ठाणे या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला। त्यानुसार सुमन या शहापूर पोलीस ठाणे येथे गेले असता शहापूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने त्यांना घटनास्थळी नेऊन सीसीटीव्हीची पाहणी केली। सीसीटीव्हीमध्ये टोटा दिसून आला नाही। अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।